पुण्याच्या निगोजे येथील प्रशांत इळवंडे या शेतकऱ्याला शशांक हगवणे यांनी जेसीबी विक्री केला होता आणि याचे हप्ते प्रशांत इळवंडे यांनी खरं तर वेळच्या वेळी दिले होते, मात्र हे हप्ते मिळाले नाही म्हणून कंपनीच्या काही बोगस अधिकाऱ्यांनी हा जेसीबी खरं तर ओढून नेला होता आणि त्या 3 अधिकाऱ्यांना जे बोगस अधिकारी होते त्यांना ज्या पद्धतीने आपण पाहतो की खरं तर पोलिसांनी अटक केलेली पाहायला मिळते। आता ज्या ठिकाणी चाकण लॉकअपमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं, आता काही वेळानंतर त्यांना कोर्टामध्ये खरं तर हजर करण्यात येईल। त्याच्यानंतर कोर्टाची न्यायालयीन बाजूसुद्धा त्या ठिकाणी पाहिली जाईल। त्यांना किती दिवसाची पीसी मिळते, पोलीस कस्टडी किती दिवसाची मिळते हे तितकं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की प्रशांत इळवंडे यांना जेसीबी विक्री केल्यानंतर शशांक हगवणे यांनी बनाव केला आणि 3 बोगस जणांना या ठिकाणी उभं केलं आणि हा जो जेसीबी आहे तो पुन्हा एकदा बँकेने ओढून नेल्याचं दाखवलं गेलं आणि हा जेसीबी पुन्हा स्वतःकडे ठेवला गेला। या प्रकरणी प्रशांत इळवंडे यांनी महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। 11,70,000 रुपयाची फसवणूक झाल्याचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला होता आणि याचमुळे शशांक हगवणे असेल किंवा लता हगवणे असेल या दोघांनाही त्या ठिकाणी खरं तर महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडीसुद्धा या ठिकाणी मिळाली आहे। मात्र एकंदरीत महाळुंगे पोलिसांचा तपास या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर बँकेचे काही अधिकारीसुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आले होते। त्यांनीसुद्धा या ठिकाणी सांगितलं की आम्ही अशा प्रकारची कोणती कारवाई केली नाही, आमचा कोणता अधिकृत एजंट त्या ठिकाणी आला नव्हता आणि त्यानंतर कुठेतरी महाळुंगे पोलिसांनी तपासाची जी यंत्रणा आहे ती जलदगतीने करून 3 तोतया जणांना या ठिकाणी अटक केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा नागेशसह मी सुनील दिघे, TV9 मराठी, चाकण, पुणे।